पुणे शहरात साहित्य विश्वाचा एक ऐतिहासिक क्षण साकारला. साई इंडियन ट्रस्ट असोसिएशन अर्थात सीता ट्रस्ट यांच्या वतीने मातृभक्त आचार्य CA प्राध्यापक डॉक्टर शंकर घनश्यामदास अंदानी यांच्या संपादनाखाली तब्बल 106 पुस्तकांचे भव्य विमोचन संपन्न झाले. CA शंकर घनश्यामदास अंदानी अहिल्यानगर येथील रहिवासी आहे, पण मागच्या अनेक वर्षापासून अहिल्यानगर आणि पुण्यामध्ये तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इन्कम टॅक्स असं CAचं काम करत आहे. त्याचप्रमाणे समाजसेवा आणि साहित्य क्षेत्रातसुद्धा मी भरपूर काम केलं आहे. आज हा जो कार्यक्रम केला आहे सीता ट्रस्ट सीता पब्लिकेशन यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला आहे. ह्या कार्यक्रमामध्ये आज एकूण 5 जागतिक रेकॉर्ड नोंद केले गेले आहेत. पहिला रेकॉर्ड जगातील सर्वात मोठा कविता संग्रह आईवर माता की शक्ती अनेकता की शक्ती हा जगातला 5121 कवितांचा संकलित केलेला देशातील 140 कविता संकलित केला, ज्यामध्ये माझ्या 2180 कविता आहेत. असं जगातला सर्वात कविता संग्रह आपण प्रकाशित केला आहे. त्याचे जागतिक नोंद झालेली आहे. त्यानंतर एकाच दिवशी 106 पुस्तकं प्रकाशित, त्यात माझी 104 पुस्तकं आहेत. 104 पुस्तकं प्रकाशित करण्याचा सुद्धा जागतिक रेकॉर्ड आज केला गेला आहे. तिसरा एकाच दिवशी पुस्तकांद्वारे 12,100 कविता ज्या मागच्या एका वर्षात झाल्यात 12,100 कविता प्रकाशित केल्या गेल्या आहेत. तो सुद्धा थर्ड रेकॉर्ड आहे. त्यानंतर चौथा आपली बहीण, ज्याला आपण म्हणतो माझी बहीण, माझी प्रियताई, बहिणीवरच्या प्रेम, बहिणीवरच्या आदर्श, बहिणीवरच्या कर्तव्य सत्कार ह्यावर महाराष्ट्रातील सर्वात मोठं पुस्तक, ज्याला म्हणतो मराठीमध्ये 1161 कवितांचं पुस्तक प्रकाशित केलं आहे. हा चौथा रेकॉर्ड आहे. वडील, जे आपलं कर्तव्य आपण पूर्ण करतात, वडिलांवर 1161 कवितांचं संकलित केलं पुस्तक 1100. वडील, बाबा, ज्याचं नाव आहे बाबा, अबोल जीवनाचे कोडे, हे 5वं वर्ल्ड रेकॉर्ड प्रकाशित केलं आहे. आणि हे 5वं रेकॉर्ड झालं आहे. हे 5 वर्ल्ड रेकॉर्ड इतिहासामध्ये, साहित्यामध्ये आत्तापर्यंत कोण झाले नाही, ते आपण आज केलेले आहेत. आणि याबद्दल माझी प्रेरणा माझे आई, तसेच माझे पत्नी आणि माझा मुलगा यांच्यामुळे शक्य झालं आहे. त्यांचा मी खरोखर आभार मानतो. विमल सिद्धराम माळी, गावानगर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर, वय 70, शिक्षण 2री डिग्री खुरप. आणि माझ्या 600 काव्यरचना आणि जाणकार कवींनी मला आधुनिक बहिणाबाई ही उपाधी दिलेली. आणि आज मला इथं अंदानी सरांनी आमंत्रित केलेलं आहे. स्मिता ट्रस्टतर्फे वर्ल्ड रेकॉर्ड होत आहे. 106 पुस्तकांचं विमोचन होत आहेत. आमचे आत्मीय बंधू सन्मान्य श्री शंकरजी यांच्या अथक प्रयत्नाद्वारे हा मोठा कार्यक्रम या आपल्या क्षेत्रामध्ये होत आहे. खरंच आम्ही सर्वजण भाग्यवान आहोत. आज भारत देशातील अनेक जागेहून, म्हणजे यू नेम इट अँड द पर्सन इज हिअर, अशा हे राष्ट्रीय लेवलचं कार्य सन्मान्य श्री शंकरजी यांच्या अध्यक्षतेखाली होत आहेत. सन्मान्य श्री शंकर घनश्याम अंदानीजी यांचं केवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. समाजासाठी एक व्यक्ती काय करू शकतो, आपलं प्रोफेशन सांभाळून, आणि दोज अलोन लिव्ह हू लिव्ह फॉर अदर्स, त्यांचंच खरं जीवन जिवंतपणे अनुभवायला होतं, जे दुसऱ्यांसाठी, इतरांसाठी आपलं जीवन जगतात. तसं इतरांसाठी जीवन कसं जगावं हे सन्मान्य श्री शंकर यांच्याकडनं आम्ही शिकायला पाहिजे. शंकर अंदानी सर हे स्वतः CA आहेत. स्वतः अनेक डॉक्टरेट केले आहेत आणि एक विश्व रेकॉर्ड त्यांनी स्थापन केलेलं आहे. आणि मला तर इथं आल्यानंतर असं वाटलं की कीर्ती मोठी आहे, पण मूर्ती लहान आहे. पण लहान मूर्तीतनं एवढी मोठी कीर्ती त्यांनी कशी प्रदान केली, कशी कमवली, हे इथं आल्यावर त्यांच्याकडे बघितल्यानंतर मला समजतं आहे की आपण म्हणतो की व्यक्ती बघितल्यानंतर ओळखत नाही, व्यक्तीचे आचार, विचार, बुद्धी ही त्यांच्या पुस्तकाच्या रूपानं जेव्हा बाहेर पडतील आणि त्यांच्या आईवडिलांच्या चरणावरती पुस्तक रूपाने, शब्द रूपाने म्हणजे प्रतिष्ठित केली जाते, शब्द रूपाने त्याला वाहिली जाते, तेव्हा असं कळतं की प्रत्येक आईवडिलांच्या पोटी असा पुत्र व्हावा गुंडा, त्याचा जगात लागेल झेंडा, असा हा पुत्र. आणि या पुत्राने हा आयोजित केलेला कार्यक्रम, आणि त्या सदर कार्यक्रमामध्ये मी आचार्य महामंडलेश्वर हिंदू धर्मगुरू दशनाम गोस्वामी आखाडा, योगसुरू डॉक्टर कृष्णदेवगिरी उपस्थित राहण्याची त्यांच्या माध्यमातून मला प्रेरणा मिळाली, त्यांच्या माध्यमातून त्याला आमंत्रण मिळालं. मी त्यांचाही अक्षररूपी जो घोडा आहे तो जगात दौडत राहो, आणि जगभर तर त्यांचं नाव झालेलंच आहे, पण ह्या जगातल्या प्रत्येक तळागाळात शेवटच्या थरापर्यंत त्यांचं नाव
या पुस्तकरूपाने शब्दरूपाने जावो ही मी माझ्या सदिच्छा त्या देतो. त्यांच्या कुटुंबात जेवढे सदस्य आहेत त्यांच्याबरोबर जे आप्तगण आहेत इष्टगण आहेत त्यांना सर्वांना आजचा दिवस इथून पुढचे सगळे दिवस सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे, भरभराटीचे, मनोकामना इच्छा पूर्ण करणारे, आरोग्यदायी, प्रसन्न आणि अभ्यासपूर्ण जावोत या मी सदिच्छा व्यक्त करतो. आणि आम्हाला या ठिकाणी बोलवलं म्हणून त्यांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. माझ्या शब्दसुमनांना इथं विराम देतो. पत्रकार भवन नवी पेठ पुणे येथे पार पडलेल्या या सोहळ्याची नोंद लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया प्राऊड बुक ऑफ रेकॉर्ड्स यांनी जागतिक विक्रम म्हणून घेतली. अतिशय जल्लोषामध्ये आजचा कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमामध्ये जवळजवळ बऱ्याचशा विभागातून जे कवी आलेले आहेत की त्यांना एक वेगळा मान सन्मान इथे देण्यात आलेला आहे की कवितेच्या माध्यमातून संपूर्ण विश्व जोडण्याचं काम आमचे आदरणीय शंकर अंदानी साहेबांनी केलेलं आहे. आणि आई या महाकाव्याचं या ठिकाणी समारोप होतो आहे. शंकर अंदानी सरांनी आज हे जे काही रेकॉर्ड तोडलेलं आहे, कविता संग्रह अनेक कवितांचं संकलन करून, तर हे खरंच उल्लेखनीय आहे. सरांनी आई या विषयावर तर कविता घेतल्याच, परंतु आईबरोबरच वडिलांचं एक कर्तृत्व तितकंच मोठं असतं. यासाठी वडिलांवरसुद्धा कविता घेतलेल्या आहेत. तसेच नातेसंबंधांपैकी ताई म्हणजे बहीण आणि भाऊ यांच्यावरही कविता संकलित केलेल्या आहे. खरंच त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आज या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर पैलवान बाळासाहेब लक्ष्मण मंगसुळे, राहणार कुपवाड, तालुका मिरज, जिल्हा सांगली, विश्वविक्रमी श्री मुर्शिद वालो गोविकार मंडळ प्रमुख, आज या ठिकाणी आमच्या या ग्रुपच्या वतीनं सत्कार झालेला आहे. त्याबद्दल मी या कार्यक्रमाचे आयोजक यांना धन्यवाद देतो. मैं पद्मश्री चैत्राम पवार वनवासी कल्याश्रम से जुड़ा हूँ और विशेष करके ये काम हम जो कर रहे हैं गाँवों में कर रहे हैं. आज यहाँ पर शंकर जी अदानी ने हमें जो फ़ोन करके 2 बार फ़ोन करके बुलाया कि आप इस कार्यक्रम में आइए, यहाँ हमें बुलाया और यहाँ विश्व विक्रम करने वाले बहुत से लोगों से मुलाकात हुई. अलग अलग कवि है और विश्व विक्रम के लिए जो किताबें लिखे गए हैं उन प्रकाशन में हमारा सहभाग होने का हमें सौभाग्य मिला है. इसलिए मैं सीता ट्रस्ट को बहुत मन से वनवासी कल्याणाश्रम के ओर से बहुत बहुत आभार मानता हूँ. सीता ट्रस्ट आयोजित पुरस्कार सोहळ्यामध्ये समाजरत्न पुरस्कार मला मिळाला आहे. त्यामुळे मी आपलं अंदानी साहेबांचं मी मनापासून आभार मानतो. आणि भरपूर महाराष्ट्रातील अनेक लोक, अनेक कलाकार, अनेक लेखक, अनेक कवी या ठिकाणी महाराष्ट्रातले आपल्या पुणे पत्रकार सभागृहामध्ये आलेले आहेत. पर हमें अडानी सर जिन्होंने पूरा ये प्रोग्राम ऑर्गेनाइज़ किया है और हमें अवार्ड के लिए बुलाया गया है. हमें सोशल वर्क, नेचुरोपैथी, संजीवनी नेचुरोपैथी एंड योगिक साइंस फाउंडेशन की मैं हूँ. तो ये अवार्ड के लिए कितना मतलब सुपर प्रोग्राम है. और ये जो है स्वर्ण भारत अवार्ड, ये अपने आप में एक बहुत बड़ा अवार्ड है. और ये अवार्ड के लिए यहाँ पर जितने भी नोबेल प्राइज़ ये वो सब देखने को मिल रहा है, ये अपने आप में भी एक बहुत बड़ी खूबसूरती है. बोलते हैं ज़िंदगी की असली उड़ान अभी बाकी है. श्री विश्वविक्रमी मुर्शिद वालू गोविकार मंडळचे सदस्य असून या कार्यक्रमात मला बोलवून माझा सत्कार सन्मान केल्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद. देश के दूर दूर कोने से यहाँ पर अलग अलग कवि लोग आए हुए हैं जिन्होंने अपनी कविताएं इस पुस्तक में समर्पित की है. उन्हीं में एक छोटा सा अंश मेरा भी है. मेरा नाम निशित द्विवेदी है. मैं पुणे में अम्युनिशन फैक्ट्री में जनरल मैनेजर के पद पर कार्यरत हूँ. और माँ की ममता इस संकलन में एक मेरी कविता माँ के हाथों की गुजिया, उसको भी आदरणीय शंकर अंदानी सर के संयोजन से स्थान मिला. इस बहुत अच्छे कार्यक्रम के लिए और इस बहुत अच्छी संकल्पना के लिए सीता ट्रस्ट और उससे जुड़े सभी लोगों को बहुत बहुत बधाई. और साहित्य के क्षेत्र में ऐसे काम और आगे होते रहें, ये हम सभी के लिए एक नया प्रेरणा स्रोत है. पत्रकार भवनामध्ये फुलला हा काव्याचा सोहळा विश्वविक्रमी नोंद झाली. येथे बरसतो स्वर्गीय आनंदाचा भर, स्वर्गीय आनंदासाठी झाले सारे गोळा. पत्रकारांच्या तुमच्या आशयाने फुलला स्वर्गीय
झंकाराचा एक अनमोल ठेवा आणि तुमच्या आशिषाने फुलतो इथं शंकर अंदानीच्या प्रकाशनाचा हा अद्भुत नजारा. अंदानी सरांनी आईवर कविता सांगितल्या होत्या, त्या ग्रीनिज बुकाला नोंद झाल्या, त्यातल्या माझ्या 10 कविता झाल्या. आणि आता वडील यावर कविता संग्रह जो तयार होत होता त्याला 1161 कवितामध्ये माझ्या 9 कविता प्रकाशित झाल्यात. आणि सरांचं हे कार्य खूप मोठं आहे, त्यामुळे आमच्यासारख्या कवयित्रींना त्यामध्ये संधी मिळते आहे. आणि असंच उत्तर त्यांच्या हातून काम व्हावं ही सदिच्छा. शंकर घनश्यामदास अंदानी यांच्या एक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डप्रमाणे जे बाकीचे सगळे 5 रेकॉर्ड्स आज या ठिकाणी झाले आणि त्या सगळ्यामध्ये मला सम्मिलित होण्याचा एक आनंद मिळाला. इतका छान कार्यक्रम झाला की कोणी कल्पना पण करू शकणार नाही, इतका मोठा काव्यसंग्रह प्रकाशित, एका वेळेला 5121 कवितांचा संग्रह, त्याप्रमाणे वेगवेगळ्या विषयांवरचे काव्यसंग्रह आणि पद्मश्री चैत्राम पवार, त्याचप्रमाणे महामंडलेश्वर कृष्णदेवगिरी महाराज, पद्मश्री भिकू इदाते अशी मोठी मंडळी या ठिकाणी आली होती. या विशेष कार्यक्रमाला योगगुरू महामंडलेश्वर श्री कृष्णगिरी महाराज, राजेश पांडेजी, विद्याधर आनसकर, पद्मश्री दादासाहेब इदाते, पद्मश्री उदय देशपांडे आणि पद्मश्री चैत्राम पवार यांच्यासह अनेक मान्यवर, कवी, साहित्यिक आणि पुरस्कारार्थी उपस्थित होते. अंदानी सरांचा हा जो कार्यक्रम असतो तो इतका मानाचा असतो आणि ते प्रत्येकाचा इतका सुंदर सत्कार करतात, त्याच्याबद्दल आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे. त्यांना इथून पुढच्या सगळ्या कार्यक्रमासाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. सरांनी माझ्या आईचा मागच्या वेळेला सन्मान केला आणि यावेळेला माझ्या वडिलांचा पण खूप आनंद आहे आणि वेगळीच भावना आहे मनात. कविता एका कुठल्या उंचीवर माणसाला नेऊन ठेवते हे खरंच म्हणजे भरून आले मला खूप. त्याच्यासाठी अंदानी सरांचे खूप आभार आणि त्यांना खूप 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 शुभेच्छा. And I'm a tarot card reader. I guide people with their career guidance, and thank you. I'm so happy. Thank you universe and my family for giving me this opportunity and helping me and supporting me. अंदानी सरांचं मी खूप कौतुक करते की त्यांनी इथे बोलवलं आहे आणि पवन शाहू सरांनी बोलवलं आहे आणि मला दिल्लीमधून नॉमिनेशन केलेलं आहे आणि इंडिया सुपर टॅलेंटचं मला अवॉर्ड मिळालेलं आहे फॉर सोशल वर्कर आणि मेकअप आर्टिस्टबद्दल. त्यामुळे मी त्यांचं खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते. सो मैं टैरो रीडर इंटरनेशनल, नेशनल एंड आपका इंडिया रिप्रेजेंट करने वाली ज्योतिष शास्त्र हूँ. तो ये हमारा जो सर के साथ कोऑर्डिनेशन था जिसमें कला, डॉक्टर, मेकअप आर्टिस्ट, ज्योतिष सारे आए थे, तो ये जो फंक्शन हमारा हुआ बहुत सक्सेसफुल रहा. मैं एक हीलर हूँ, टेरो रीडर हूँ, रेकी मास्टर हूँ और स्पेशली मेरा काम है पावर ऑफ सबकॉन्शियस माइंड का प्रोग्रामिंग. और ये प्रोग्राम में आके मुझे बहुत अच्छा लगा कि इतना अच्छे से आदर सम्मान किया और इतने बड़े लोगों से मिलने का मौका मिला. शंकर भाई साहब के नेतृत्व में और पूज्य स्वामी जी के नेतृत्व में बहुत ही शानदार था. अब इसकी कल्पना नहीं थी कि कार्यक्रम इतना सुंदर होगा. यहाँ पर सबका जो प्रेम मिला, जो सहानुभूति जो मिली वो बहुत ही अद्वितीय था. और मंच पर जितने भी लोग थे सब बड़े बड़े लोग और इतने बड़े बड़े लोगों के सामने हमारा सम्मान, तो ये तो वाकई में मुझे कुछ मैं शब्दातीत हूँ, कुछ कह नहीं सकता. मैं तहे दिल से धन्यवाद करूंगी अंदानी सर का, जिन्होंने इतना अच्छा प्रोग्राम यहाँ पर सेट किया और काफ़ी अच्छे नोबल प्राइजेस वाले काफ़ी अच्छे फील्ड से लोग यहाँ पर आए. उनको धन्यवाद कहूँगी कि उन्होंने यहाँ पे मेरे काम को और मुझे सराहा. 106 पुस्तकों का विमोचन किया गया. इन 106 पुस्तकों में से सबसे खास पुस्तक रही जो माँ पर आधारित थी, माँ पर लिखी गई. और इस पुस्तक में 5121 रचनाएं थीं, अर्थात कविताएं थीं, गीत थीं. उनसे संबंधित ये पुस्तक जिसका आज विमोचन किया गया. इस पुस्तक में देश के विभिन्न प्रांतों के और विभिन्न भाषाओं के कवियों ने लगभग 140 से 39 कवियों ने शिरकत की, जिनकी रचनाएं हैं, और कार्यक्रम बहुत ही सफल रहा. मैं उत्तर प्रदेश के बांदा जनपद से बिलोंग करता हूं
मेरे घर से मात्र केवल 40 किलोमीटर पर बाबा गोस्वामी तुलसीदास जी का जन्मस्थली और मेरे घर से मात्र केवल 20 किलोमीटर बाबू केदारनाथ अग्रवाल साहब की जन्मस्थली। वहाँ से मैं आकर के मैं डॉक्टर रामकरण साहू सजल मैं भी उस पुस्तक का एक अंग हूँ। आकर के इस कार्यक्रम में मैंने शिरकत की। कि मुझ में मेरी यह खुददारी रहने दो, मेरे गम से मेरी यारी रहने दो, इसी बहाने तो तुमसे मिल लेता हूँ, मुझ पे थोड़ी और उधारी रहने दो, मुझ पे थोड़ी और उधारी रहने दो। और 4 पंक्तियाँ और देता हूँ मैं कि छंद बंद सब सक्षम हैं, सब साहित्यकारों के लिए हैं कि छंद बंद सब सक्षम हैं करने को श्रृंगार अभी, मुझको वीणा में भरनी है शब्दों की झनकार अभी, जो शब्द अलंकृत होकर धारी रस के धागों में हार बने, भेंट तुम्हें मैं करना चाहूँ कलम पुष्प के हार सभी। कि हिंदी साहित्य को बढ़ावा देने के लिए इतना बड़ा मंच और इतनी बड़ी कविता संग्रह वाली किताब माँ की ममता का विमोचन हुआ, देख के सुन के और इसको यहाँ आके मुझे बहुत अच्छा लगा। अंदानी सरांनी जो एक विश्वविक्रम केलेला आहे तो पुढच्या पिढीला खूप मोठा आदर्श ठरेल, कारण अशी भव्य कामं करणं हा एक मनुष्य स्वभाव असतो। आपल्या माहितीसाठी सांगतो की मी आता 948 दिवस महाराष्ट्रभर फिरत होतो आणि क्रांतिकारकांची छायाचित्र शाळेपर्यंत पोचवत होतो। मला या सगळ्याची मनापासून भरून भरून आलं की अंदानी सर तर त्याच्या 100 पट मोठं काम करतायत। तर राष्ट्राप्रती आपल्या ज्या भावना असतात आणि राष्ट्राला पुढच्या भविष्यामध्ये जो काही ठेवा देण्याची जिद्द असते, ती जिद्द अंदानी सरांच्या या उपक्रमाच्यामुळे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचेल। पुढची पिढी विचार करेल की असंच आपण काहीतरी करावं। जन्मा आलियाचे फळं काही करावे सफळ, न करता निर्फळ भुईभार होय असं म्हटलंय। मुद्दा असा येतो की अंदानी सरांनी मातृदेवो भव, पितृदेवो भव, बंधुदेवो भव, गुरुदेवो भव, निसर्ग या कुठला विषय सोडलेला नाही की ज्याच्यामध्ये त्यांनी काव्यरचना केलेल्या नाहीत। तर चतुरंगी अष्टावधानी अशा प्रकारची काव्य निर्मिती आणि ती करून ते स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहेत, अनेक संस्थांचं विनामूल्य ते काम करतात। मैं कैप्टन नरेंद्र, आज जो पुस्तक का विमोचन हुआ है सूर्य गाथा का, मैं उसका कवि हूँ और जिनकी प्रेरणा स्रोत डॉक्टर सुधीर तारे सर हैं, रमेश जी ने उनका जो है संपादक बने हैं। और इस पुस्तक के अंदर परमवीर चक्र विजेता, नोबेल पुरस्कार विजेता, ऑपरेशन सिंधु, शहीद अधिकारी और जो महान हस्तियाँ देश की, उनके ऊपर काव्य रचना की गई है। मेरा एक वो था कि इन लोगों को जो हमारे देश के लिए काम करते हैं, अगर वो आर्मी में नहीं जाते हैं तो उनका भी सम्मान जरूरी है। तो इसलिए मैंने उनको जो है सबको एक साथ करवाया, सूर्य गाथा नाम दिया है। मैं जिला मेरठ उत्तर प्रदेश से यहाँ पे आया हूँ। मैं प्रियंका स्तूगी बाराबंकी से हूँ और कविता प्रियंका में 3 किताबें प्रकाशित हो चुकी हैं और ये सारा संकलन जो शंकर अंदानी जी द्वारा जो है प्रसारित किया जा रहा है, उसमें उस सारे संकलन में 27 कविताओं का लक्ष्य कंप्लीट की हूँ। इसकी वजह से मुझे यहाँ बुलाया गया है और मुझे सम्मान दिया जाएगा। और मैं लखनऊ में जो हमारा दूरदर्शन चैनल है उसमें भी मैं कार्यक्रम करती रहती हूँ। मेरा यूट्यूब चैनल पे और टीवी पे आते रहते हैं प्रोग्राम। और मैं जो आज इस घोड़े में आकर के इस बहुत बड़े कार्यक्रम का हिस्सा बनी हूँ और मुझे बहुत ही अच्छा लग रहा है, बहुत खुशी हो रही है। और माँ जैसे विषय, पवित्र विषय पे 5121 कविताओं का जो लक्ष्य पूरा किया गया है और इसे वर्ल्ड रिकॉर्ड में शामिल किया गया है, इसके लिए मैं निःशब्द हूँ, बहुत ज़्यादा उत्साहित हूँ कि ये पुस्तक वर्ल्ड रिकॉर्ड का एक हिस्सा बन चुकी है। साहित्य, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीचा अद्वितीय संगम घडवणारा हा सोहळा पुण्याच्या सांस्कृतिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला गेला आहे।